नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। एकनाथ शिंदे यांचं 60व्या वर्धापन दिनानिमित्त भाषण जे आहे ते झालेलं आहे। आता या भाषणानिमित्त जे पदाधिकारी आहेत ते या भाषणातून काय घेऊन जात आहेत ते आम्हाला विचारायचंय। सर, आज भाषण झालं, कसं होतं भाषण, काय वाटलं तुम्हाला? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। भाषणातून घेण्याजोगं एकच आहे, शिंदे साहेबांचे विचार तळागाळातल्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचले गेलेले आहे। आणि याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होती, उद्धव साहेब ठाकरे यांनी ऑपरेशन टायगर नंतर आत्मपरीक्षण करावं आणि पक्षाकडे आपलं लक्ष द्यावं। कार्यकर्ता हा पक्षासाठी एकनिष्ठ असतो, त्यामुळे कार्यकर्ता हाच पक्ष चालवतो, ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी। ओके, एकूणच आता तिकडे ऑपरेशन टायगर झालेलं आहे। ऑपरेशन टायगर हे आम्ही केलेलं आहे हे देखील बोलून दाखवलं जात आहे। यामध्ये अजून देखील आमदार आणि नगरसेवक हे फुटू शकतात, अजून त्यांचा पिक्चर बाकी, अशा प्रकारचं देखील वक्तव्य होत आहे। असं का वाटतं, म्हणजे ते देखील फुटू शकतील? 100% फुटू शकते, 100%, याच्यात काही शंका नाही। आमदारांना, नगरसेवकांना, खासदारांना जर सन्मानाची वागणूकच जर नसेल त्या पक्षामध्ये तर 100% फुटू शकतील। त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना काही कामे करायचे, ते जर होत नसतील, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर 100% अजून ऑपरेशन होतील। ऑपरेशन टायगर सारखे ऑपरेशन आदरणीय शिंदे साहेब 100% भविष्यात करतील, याच्यात काही शंका नाही। एकूण तुम्हाला दोन नेतृत्व आहेत, तुम्ही देखील अगोदरपासून दोन नेतृत्व पाहत आला आहात। काय फरक जाणवतो तुम्हाला एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व? उद्धव साहेबांचं नेतृत्व ऑनलाईन आहे आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व ग्राउंडवरचं आहे। आणि शिंदे साहेबांकडं आवाका मोठा आहे काम करायचा, उद्धव साहेबांकडे तो नाही। उद्धव साहेबांचा आवाका फक्त एक संजय राऊतांपुरताच आहे। त्यांनी सकाळी 10 वाजता ती प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, त्याच्यावर बोलायचं आणि त्याच्यावर काहीतरी आरोप करायचे आणि त्याच्यावर ते चालतं। असा पक्ष, अशी संघटना चालत नाही। साहेबांच्या टायमिंगला पण अशी चालत नव्हती। आता स्वतः श्रीकांत शिंदे साहेब, स्वतः साहेब प्रत्येक तालुक्यात, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांनी जवळजवळ 4 ठिकाणी मिटिंगा घेतल्या एका आठवड्यात। त्याच्यानंतर पुढच्या जिल्ह्यात गेले, प्रत्येक महाराष्ट्रभर त्यांचे दौरे झालेले। तसं तुम्ही सांगा बरं, उद्धव साहेबांचे झाले का, आदित्य साहेबांचे झाले का? नाही झाले। मग त्यांनी का नावं ठेवायचे यांना? त्यांना 15 लाखातून एक खासदार निवडून येतो मतदारातून, त्या खासदाराला मान सन्मान भेटला पाहिजे। ग्रामपंचायत सदस्य मान सन्मान मागतोय, तर 15 लाख खासदार, 15 लाख मतदारांमधून खासदार निवडून येणार आहे, मग त्याला का मान सन्मान भेटला नाही पाहिजे? का वागणूक नाही भेटली पाहिजे? कोणी घर सोडून जात नाही हो, एवढ्या याच्यातून आलेला माणूस असतो, का जाणार सोडून? तुम्ही विचार करा ना। त्यांनी आत्मचिंतन करत नाही, फक्त ते आरोप करतात, खोके बोके हे त्यांचे शेवट 2-3 शब्द भाषणात आले, कोथळा हे ते, त्याच्याने पक्ष चालत नाही। आज साहेब काय बोलले, शिवसैनिक हे सर्वस्व महत्वाचं पद आहे, हेच सर्व शिवसैनिकांना हीच थाबशकी राहते। कार्यकर्ता हा प्रेमाचा भुकेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्त्यांनाच जपा। पहिला पक्ष वाढवायचा असेल तर कार्यकर्त्यांना जपा आणि आपल्या पक्षात काय होतंय काय नाही याचं आत्मपरीक्षण करा आणि संजय राऊत साहेबांकडे थोडस दुर्लक्ष करा। पाहण्यासारखं असेल या पुढचे जे ऑपरेशन टायगर सध्या अजूनही अधिकृतरित्या जे आहे पक्षप्रवेश हे आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये। आजही पाहण्यासारखं असेल ते कधी होईल आणि कशा स्वरूपामध्ये होईल आणि कोणत्या पद्धतीमध्ये होईल। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो।